कालच्या तारखेला माननीय आमदार यांच्या फेसबुक पोस्टवर आणि त्यांच्या मुलामार्फत व्हॉट्सअपवर माझ्या नावाचा उल्लेख घेऊन एक मार्केट कमिटीच्या जागा जी विकली गेली होती त्याच्याबद्दल माझ्यावर आरोप करण्यात आले की ती जागा जेणेकरून मीच घेतलेली आहे आणि मला ती जागेचा ताबा मिळवून देण्याकरता त्यांनी आवाज उठवला वगैरे अशा पद्धतीचं त्यांनी केलं. नंबर 1, ती जागा अमोल पंडितराव शिंदे यांनी घेतलेलीच नाही. त्या जागेशी माझा कुठलाही काही संबंध नाही. त्यांनी माझ्यावर चुकीचे आरोप केले म्हणून मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. लवकरच त्यांना नोटीस पाठवली जाईल आणि कायदेशीर लढाई राहून त्यांना त्याच्यावर मी न्याय घेणार आहे. नंबर 2, हा जो विषय बाहेर निघाला तर त्याच्याबद्दल सविस्तर लोकांना माहिती असावं म्हणून स्वतः माननीय आमदार असं म्हणतात की त्यांच्या काळात जेव्हा ती सत्ता होती तेव्हा 2008च्या सुमारास आसपास त्या मार्केट कमिटीने कर्ज घेतलं आणि ते आज पावतं कर्ज फेडलं गेलं नाही किंवा ते नियमित कर्ज फेडू शकले नाही. आणि जेव्हा बँकेचं कर्ज आपण फेडू शकत नाही आणि त्याच्याकरता दिलेल्या ज्या जागा तारण असतात तर त्या जागा विकून बँक त्याचं कर्ज वसूल करत असतं. त्याच्यानुसार 2008 साली किंवा त्याच्या 9-10 साली घेतलेल्या कर्जाकरिता मार्केट कमिटीने पणन मंडळाची परवानगी घेऊन कसगावची जागा असेल, भडगावची जागा असेल, पाचोऱ्याची जागा असेल, ह्या जागा विकलेल्या यापूर्वी लिलाव करून विकलेल्या आहेत. आणि या संपूर्ण कारकिर्दीमध्ये माननीय आमदारांची कधी सत्ता होती किंवा ते स्वतः आमदार होते त्यांना हा सगळ्यात ज्ञात आहे. आता ह्या जागेच्या संदर्भात बोलायचं झालं तर मागील साधारण 1.5 ते 2 वर्षापूर्वी ही जागा ऑलरेडी विकली गेलेली आहे. माननीय आमदार साहेबांनी 2-3 मुद्दे उपस्थित केली. पहिला मुद्दा आज त्यांनी असा उपस्थित केला की ह्या जागेची किंमत 9 कोटी रुपये होती, ती जागा 4.5 कोटी रुपयाला असं काहीतरी ती विकली गेली असं ते म्हणाले. पहिली गोष्ट, ज्यावेळेस सतीश बापू शिंदे सभापती होते आणि जेव्हा ही जागा विकली जात होती तेव्हा ह्या जागेची किंमत 6-6.5 कोटी काहीतरी असेल. त्यावेळेस सतीश बापू शिंदे यांनी ह्या जागेची किंमत 9 कोटी रुपये करून आणलेली होती की जेणेकरून ही जागा योग्य त्या किमतीला जर विकलीच गेली तर गेली पाहिजे. म्हणजे त्यावेळेस सभापती कोण होते? सतीश बापू शिंदे होते. त्यांनी स्वतः हे पेपर चेक करावे आणि त्यांनी मीडियासमोर तुमच्या समोर येऊन दाखवावे की कोण होतं. त्यावेळी त्यांनी ते भूलथापा आणि चुकीच्या गोष्टी करू नये. आणि त्यांनी दुसरा असा त्यांनी मुद्दा मांडला की ही जागा विकली गेली तेव्हा मार्केट कमिटीला माहितीच नव्हतं. साफ खोटं. ही जागा विकण्याकरता साधारण 2 ते 3 वेळेस लिलाव झाले. ह्या लिलाव झालेल्या प्रोसेसमध्ये मार्केट कमिटीला वारंवार पत्र येत होते, बँकेला पत्र येत होते, सचिवाला पत्र येत होते. किंबहुना याच्या संदर्भात ज्यांनी कर्ज घेतलेलं होतं अशा असलेल्या 39 लोकांना ह्या जागेच्या संदर्भात घरपोच पत्र येत होते. त्याचे सगळे डॉक्युमेंट दस्तावेज बँकेकडे आहेत जे बँकेने मला सांगितले आणि मागच्या वेळेस यावेळी चर्चा झाली होती. त्याच्यामुळे माहितीच नव्हतं आणि आम्हाला कळालंच नाही, हे एकदम खोटं बोलताय, चुकीचं बोलताय. बरं, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, एवढा जर त्यांना कळवळा असेल, सगळं काही असेल तर हाकेच्या अंतरावर शेतकी संघाची एकरभर जागा आहे, 3-4 एकर जागा आहे, ही जागा विकली जात आहे. त्याच्याबद्दल आमदार साहेब का बरं बोलत नाही आहेत? म्हणजे मला काही प्रश्न पडत आहेत की एवढ्या सगळ्या जागा विकल्या गेल्या त्याच्याबद्दल आमदार साहेब काही बोलले नाही. शेतकी संघाची जागा विकली गेली त्याच्याबद्दल बोलले नाही. ज्यावेळेस त्यांची सत्ता होती, 9 वर्ष झाले ते आमदार आहेत, इथे मुतारी पाडली गेली, 25-50 लाखाची बिल्डिंग बांधली गेली, शॉप बांधलं गेलं, त्याच्याबद्दल बोलले नाही. मागचे जे भडगाव रोडवरचे गाडे आहेत त्याच्या पाठीमागे जागा 2-2, 5-5 फूट वाढवून देण्यात आली, त्याच्यामध्ये लाखो करोडो रुपये खाण्यात आले, त्याच्याबद्दल काही तुम्ही बोलत नाही. मग ज्यावेळेस ही जागा बोलली जाते आणि याच्याबद्दल तुम्ही बोलताय आणि जेव्हा तुम्ही असं सांगताय की मी त्याच्याबद्दल बोलतोय तर माझ्या मनामध्ये एक मोठा प्रश्न येतो की कदाचित असं तर नसेल ना की बुवा मार्केट म्हणजे ज्या बिल्डरने ही जागा घेतलेली आहे त्याच्याकडनं तुम्ही साधारण 5-10 कोटी रुपये मागितले असतील आणि तुमची पूर्तता पूर्ण होत नाही, त्या बिल्डरने कदाचित तुम्हाला पैसे दिले नाहीत म्हणून तर तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही ना. म्हणजे तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वार्थ पूर्ण होत नाही म्हणून तुम्ही याच्याबद्दल बोलताय. अन्यथा तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल थोडा सुद्धा कळवळा माननीय आमदार साहेब नाहीये. इतक्या खोट्या पद्धतीत तुम्ही मागताय. जर तुम्हाला तुम्ही तिथे विधान भवनामध्ये मंत्री महोदयांनी घोषणा केली की आम्ही 5 कोटी रुपये देऊ इच्छितो, मग तुम्ही 9 वर्ष सत्तेत होतात, मागील 4.5 वर्षसुद्धा तुम्ही सत्तेत होतात, मग त्यावेळेस का तुम्ही पणन मंडळाकडनं कर्ज करून घेतलं, आणलं आणि फेडलं नाही? खरं तर मला जे माहिती आहे माझ्याकडे जे पत्र आहेत
पणन मंडळ कर्ज फेडण्याकरता मार्केटला पैसे देऊच शकत नाही. मग ते म्हणतात की आम्हाला मिळालं तर त्यांनी सांगावं. आता तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा जागेच्या हस्तांतरणाकरता नोव्हेंबरमध्ये जागेचा मार्केट कमिटीचा दावा DRT कोर्ट औरंगाबाद इथे फेटाळला जातो. त्यांना विथ कॉस्ट हे केलं जातं. कोर्ट अजून असं म्हणतं की सर्वेसी ॲक्ट 2002 नुसार कडक अशी कारवाई करून जागा ताब्यात घेण्यात यावी. त्यानुसार कोर्टाचा आदेश आणि कलेक्टरांच्या आदेशानुसार तहसीलदार ही कारवाई करतात. तहसीलदार पहिल्यांदा 29 तारखेला नोटीस देतात. ती नोटीस मार्केट कमिटी स्वीकारत नाही. त्याच्यामुळे तहसीलदार परत 6 तारखेला नोटीस देतात की ह्या जागेचा आम्हाला ताबा द्यायचा आहे, कारण वरतून आदेशित आलेले आहेत. त्यांना परत तांत्रिक अडचणी दाखवून किंवा परत त्यांना अडचणी सांगून ते 20 तारीख देतात की 20 तारखेला आम्हाला ह्या जागेचं पोझिशन घ्यायचं आहे, ताबा घ्यायचा आहे. आणि 20 तारखेलाच माननीय आमदार साहेब असं म्हणतात विधान भवनामध्ये की बाबा मला स्टे ऑर्डर मिळालेली आहे कोर्टाची, औरंगाबाद कोर्टाची. मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला जर स्टे ऑर्डर मिळालेली आहे तर ते त्यांनी आजही सगळ्या लोकांना दाखवावी, जनतेला दाखवावी की हो स्टे ऑर्डर मिळालेली होती आणि त्यानुसार तहसीलदार चुकलेला आहे, त्याने काम केलं आहे, चुकीचं काम केलं आहे. पण मला जे माहिती मिळाली, जे मला कळालं की जोपर्यंत हस्तांतरण केलं जात होतं, तोपर्यंत ताबा घेतला जात होता, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची स्टे ऑर्डर मार्केट कमिटीने घेतली नव्हती. मग जर तुम्हाला 3 वेळेस, म्हणजे माझा तो मुद्दा तो समजून घ्या, जर तुम्हाला 29 तारीख मिळते, 7 तारीख मिळते, तुम्हाला 20 तारीख मिळते, म्हणजे निकाल लागलेल्यापासून तुम्हाला जर कधी इतके दिवस तुम्ही त्याच्यावर स्टे ऑर्डर आणू शकत नाही, तर मग काय म्हणावं? मग का नाही तुम्ही आणली? मग असं येतं की तुमचं त्या बिल्डरवर काही डील तर चाललं नव्हतं ना, किंवा तुला काहीतरी आम्हाला काहीतरी मिळतील म्हणून आम्ही चल पुढे तारीख ढकलतो, अशा पद्धतीत. म्हणजे तुम्हाला 5 कोटी रुपये, 8 कोटी रुपये, 10 कोटी रुपये त्या बिल्डरकडनं घ्यायचे होते आणि म्हणून तुम्ही ते पुढे ढकलत होते, असं तर नाही ना. हे प्रश्न माझ्या मनामध्ये येतात. म्हणून मला त्यांना विचारायचं की तुम्ही एवढे दिवस का लावले, आणि त्यांनी दाखवावी स्टे ऑर्डर मिळालेली होती. मग मला वाटतं की ते असं त्यांना कुठल्याही शेतकऱ्यांचा कळवळा नाही, काहीच नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्त्वाचा, त्यांना म्हणजे मला त्यांना प्रश्न आहे की मार्केट कमिटीच्या पाठीमागे असलेली जागा जिथे आज आशीर्वाद बिल्डर्सने त्यांची घरं बांधलेली आहे, आशीर्वाद त्याचं नाव आशीर्वाद काय दिलं, ड्रीम सिटी, तिथे त्यांनी घरं बांधलेली आहे. ही जागा जेव्हा विकली गेली होती त्यावेळेस तत्कालीन सभापती जे तुमचे मित्र आहे, जे तुमच्या पक्षामध्ये माझ्या आता जिल्हा अध्यक्ष आहेत, हे असं म्हणतात की ह्या जागेची मार्केट कमिटीला जागा आज गरज नाही म्हणून ही विकल्यास हरकत नाही. आणि ही जागा मार्केट कमिटीने विकली आणि ही तुमच्या मित्र असलेल्या बिल्डरने ती घेतली, हे सर्व जनतेला माहिती आहे, सर्व पाचोरेकर आणि पूर्ण पाचोरा भडगाव तालुक्याला माहिती आहे. मग याच्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार? म्हणजे एवढ्या सगळ्या जागा विकल्या गेल्या, तुमची मागे जागा विकली गेली, शेतकी संघाची जागा विकली गेली, त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही, कारण ह्या सगळ्या जागेमध्ये तुमचा स्वार्थ होता आणि तो तुमचा स्वार्थ पूर्ण झालेला आहे. पण ह्या जागेमध्ये तुमचा स्वार्थ पूर्ण झालेला नसल्यामुळे तुम्ही ह्या जागेबद्दल बोलतायत. तुम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांचा कळवळा नाही म्हणून तुम्ही हे सगळं करताय. जर असेल तर त्यांनी आजच्या तारखेला स्टे ऑर्डर दाखवा की हो आम्हाला जागा हस्तांतरण करण्या किंवा त्या जागेचा ताबा देण्याकरता, आम्हाला बँकेला ताबा देण्याकरता आम्हाला स्टे ऑर्डर मिळालेली आहे, दाखवावं त्यांनी का नाही दाखवते? ह्या सगळ्या प्रश्नांची त्यांच्याकडे उत्तरं नसावीत म्हणून ते बोलतात. आणि मला ह्या निमित्ताने विनंती आहे माननीय आमदार साहेब, तुम्ही वैयक्तिक घेत असतात दरवेळेस, खरं तर मी शेतकऱ्यांकरता इतरांबद्दल बोलतात, पण तुम्ही विषयांतर करू नका. जे प्रश्न मी विचारले त्याच प्रश्नांवर उत्तरं द्या, इतर प्रश्नांवर उत्तरं देऊ नका, आमच्या काही वेगळ्या विषयावर बोलू नका, तुमच्याबद्दल तुम्हाला. आणि ह्या अशा अनंत जागांचे संबंध किंवा वेगवेगळे विषय घेऊन मी टप्प्याटप्प्याने तुमच्यापर्यंत येणार आहेत. तुम्हाला यांची सगळ्यांची उत्तरं माननीय आमदार साहेब द्यायची आहेत. मागे एकदा मी पाचोरा भोकंड हा विषय सुद्धा काढलेला होता, तो विषय आजही ज्वलंत आहे आणि आजही विषय माझ्या दृष्टीने तो चालू आहे, तो सुटलेला नाही. याची उत्तरं माननीय आमदार साहेबांनी पुढील येणाऱ्या काळामध्ये द्यायची. नाही त्याच्याबद्दल मला माहिती नाही, याचे सगळे उत्तरं तुम्हाला माननीय आमदारच देऊ शकतील, कारण ते लोकप्रतिनिधी आहेत. निलंबन झालं आहे नाही झालं आहे याच्याबद्दल हो ना, त्यांनी धडधडीत विधान भवनामध्ये म्हटलेलं आहे की माननीय तहसीलदारांनी 50 लाख रुपये वगैरे घेतले, मग त्याचे त्यांनी पुरावे द्यावेत की बा हो हे असे पुरावे आहेत आणि त्यांनी घेतलेलं आहे, तर त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं. त्यासोबत त्यांनी एक लिंक लावली आहे ज्याच्यावरून असं लक्षात येतं अमोल शिंदे आणि त्यांच्या काकांना आम्ही ही जागा घेऊ दिली नाही, नंबर 1. आणि एका राजकीय मंत्र्याचा, म्हणजे एक जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांचा
या जागा विकण्यात हात होता आणि ते लिंक लावण्याचा प्रयत्न केले. मी परत एकदा आपल्या समोर जाहीर बोलतो, ह्या जागेशी की जेव्हा ही जागा अमोल शिंदेने घेतलेली आहे असा त्यांनी एकही पुरावा जर दिला तर मी राजकारणातून संन्यास घेऊन टाकेल. जर ते हे प्रूव्ह करू शकले नाही उद्याच्या तारखेला, त्यांनी उद्याच द्यावं की बाबा अमोल शिंदेचा या जागेशी संबंध होता, नाहीतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. खूप अति बोलू नये, अति चर्चा करू नये. एका उत्तर की बुवा हे असं असं कागदपत्र आणि अमोल शिंदेने ही जागा घेतली, नाही तर राजीनामा द्यावा. खोटे आरोप करू नये. ते ॲक्च्युली त्यांना लोक आता नाकारलेलं आहे, लोक त्यांना नाकारत आहेत, लोकांसमोर त्यांना जायला मुद्दे राहिलेले नाहीत, म्हणून काहीतरी दिशाभूल करायची अशा पद्धतीत करतायत. मान्य आमदार साहेब, मला तुम्हाला थेट आरोप आहे, त्या थेट आरोपावर तुम्ही उत्तरं द्यावेत, अन्यथा तुम्ही राजीनामा द्यावा. धन्यवाद.